नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना खूप खूप सॉरी, कारण माझे सगळेच ब्लॉग खूप लेट अपलोड होत आहेत. कारण गणपतीचे 10 दिवस कसे गेले मला कळलंच नाही आणि माझी 7 मंथ प्रेग्नेन्सी चालू आहे. त्यामुळे थोडं शेड्यूल मॅनेज करायला मला कठीण जात आहे. सगळे ब्लॉग मी शूट करून ठेवले आहेत. मला जसं जमेल तसं मी लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. 23 ऑगस्टला सोनापूरच्या राजाचं म्हणजेच राजेश्वर राजाचं, आमच्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं. मी आणि साई ठाकूरद्वारला बाप्पाच्या स्वागतासाठी जाऊन पोहोचलो. वाडीतले सगळेच जण सकाळपासूनच बाप्पाच्या स्वागताची तयारी करत होते. मोठ्या जल्लोषात, आनंदाने, उत्साहाने, प्रेमाने आणि थाटामाटात बाप्पाचं स्वागत झालं. वाडीतले सगळेच लोक खूप आनंदात होते. गणपती म्हटलं की गणेश उत्सव, आणि गणेश उत्सव म्हटलं की एक वेगळीच भावना मनात येते. प्रत्येक जण 10 दिवस बाप्पाच्या सेवेसाठी उपस्थित राहतात. मंडपात आल्यानंतर खूप सुंदर अशी रांगोळी काढली आणि बाप्पा फायनली मंडपात विराजमान झाले. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि बाप्पाच्या आगमनाचा संपूर्ण ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती अपलोड झालेला आहे. त्यामुळे बायोमध्ये जा, लिंकवरती क्लिक करा आणि अजिबात स्किप करू नका, संपूर्ण ब्लॉग बघा. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.